मुळातच मी स्वतः पर्यटन हे माझा व्यवसाय नसून छंद होता. मी म्हणेन व्यसन होतं माझं, की आजही व्यसन आहे आणि त्याच हेच व्यसन अनेकांना लावायचं काम मी अनेक वर्ष करतोय. ते करताना तुम्ही ना किती आत्मीयतेने काम करताय ना, ते पण खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट एखाद्याला समोरच्याला सांगताय, ते सांगताना तुमच्या डोळ्यामधून पण ते तुम्ही बोलता आणि त्यानंतर समोरच्या व्यक्तीला पण वाटतं, अरे हो, हे काहीतरी असं काहीतरी अद्भुत आहे, वेगळं आहे, हे बघायला पाहिजे आपण. नमस्कार, मी रचना लचके बागवे. 365 दिवस 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. जसं तुम्ही बघताय, आजची ही जी मुलाखत आहे ही खूप वेगळी आहे. ही एक ऑफबीट ठिकाणी मी करत आहे मुलाखत, कारण का आजचे जे आपले गेस्ट आहेत ते ऑफबीट टूर्सवर मध्ये खूप फेमस आहेत. आपल्यासोबत आहेत ईशा टूर्सचे आत्माराम परब सर. नमस्कार सर. ही जी मुलाखत आहे ही खास याच्यासाठी मी म्हटलं, कारण का आत्माराम परब सरांचे जे ईशा टूर्स आहेत त्या कंपनीला 2 दशकं पूर्ण झालेली आहेत, म्हणजे 20 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यानिमित्त आपण ही मुलाखत घेत आहोत. तर 20 वर्षाचा जो हा प्रवास आहे सरांचा आणि आत्माराम परब सरांचा आणि ईशा टूर्सचा, तो आपण सरांकडनं जाणून घेणार आहोत. तर सर त्याच्याबद्दल सांगा. नमस्कार. धन्यवाद अर्धसंकेतचे माझी ही मुलाखत घेत आहेत त्याबद्दल. विशेष कारण आहे ह्या मुलाखतीला किंवा ह्या ओकेजनला, की आज 20 वर्षाचा प्रवास आम्ही पूर्ण करतोय आणि ह्या 20 वर्षामध्ये खूप काही चढ उतार पाहिलेत, खूप अभ्यास करता आला आहे, वेगवेगळ्या ठिकाणांचा, वेगवेगळ्या माणसांचा, वेगवेगळ्या स्थळांचा. तर हे करताना खूप काही शिकता आलं आहे आणि खूप काही मिळवलं ह्या काळामध्ये. मुळातच मी स्वतः पर्यटन हे माझा व्यवसाय नसून छंद होता. मी म्हणेन व्यसन होतं माझं, की आजही व्यसन आहे आणि हेच व्यसन अनेकांना लावायचं काम मी अनेक वर्ष करतोय. आणि आत्तापर्यंत सांगायला आवडेल की मागच्या 20 वर्षांमध्ये साधारण 50,000हून अधिक लोकांना आम्ही वेगवेगळ्या टूर्सना घेऊन जाऊ शकलो आहे. भारतामध्ये साधारण एक 35 डेस्टिनेशन्स आहेत आणि जगभरामध्ये आतापर्यंत 40पेक्षा जास्त देशांमध्ये आम्ही ह्या सहली आम्ही ऑपरेट करतो आहे. आणि आजही आम्ही आमचा जो बेस होता, जो आमचा 20 वर्षापूर्वी जे ठरवलं होतं की ऑफबीट आणि एक्झॉटिक लोकेशनवरच टूर करायचा, ते आजही कंटिन्यू ठेवले आम्ही. आणि खूप इंटरेस्टिंग सगळा प्रवास झालेला आहे. हजारो माणसं जोडली गेली आहेत, हजारो हितचिंतक जोडले गेले आहेत, लोकांचं प्रेम मिळालं, आपुलकी मिळाली, आदर मिळाला. सो वी आर व्हेरी मच हॅपी. सर, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की फिरायला तर सगळ्यांनाच आवडतं, पण ऑफबीट टुरिझम म्हणजे नक्की काय आणि ऑफबीट टुरिझम तुम्ही कुठे कुठे नेता लोकांना फिरायला? ऑफबीट टुरिझम का, हा प्रश्न मला खूप वेळा विचारला जातो. तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे जर सांगायचं झालं तर मी स्वतः ह्या क्षेत्रातच आलो ते ट्रेकिंग माउंटेनिअरिंगमुळे. आणि ट्रेकिंग माउंटेनिअरिंग करताना अनेकदा असं असायचं, एखाद्या शिखरावर, एखाद्या व्हॅलीमध्ये, एखाद्या ठिकाणी, निर्जन ठिकाणी आम्ही असायचो आणि आमच्या व्यतिरिक्त कोणीच नसायचं. तर हा जो पॅटर्न, पर्यटनाचा हा जो पॅटर्न जो अनुभवला, त्यानंतर जेव्हा जेव्हा कधी गर्दीच्या ठिकाणी गेलो, जिथे टुरिझम होतं आहे पण खूप गर्दी आहे जिथे, तेव्हा त्रास व्हायचा, मानसिक त्रास व्हायचा की नाही, याला पर्यटन नाही म्हणत. की आपण समजा ठाणे स्टेशनच्या बाहेर उभे आहोत आणि तिथे जेवढी गर्दी आहे तेवढीच गर्दी मनालीच्या मॉल रोडवर आहे, शिमल्यामध्ये तेवढीच गर्दी आहे, गंगटोकमध्ये तेवढीच गर्दी आहे. फक्त फरक एवढाच असतो की फक्त तिथे स्वेटर्स असतात कारण थंडी असते. पण त्यामुळे लोकांपासून दूर, गर्दीपासून दूर जाऊन काय करता येईल आणि आपल्याला जसं पर्यटन आवडतं निर्जन ठिकाणांचं, तसं पर्यटन आवडणारी खूप मंडळी आहेत आणि त्यांना घेऊन आपण असं पर्यटन करू शकू का, हा प्रयोग मी सुरुवातीलाच केला. आणि तेव्हा ठरवलं पण तेच होतं की आपण ऑफबीट ठिकाणीच लोकांना घेऊन जायचं.
पण एवढी वर्ष सलग हा विचार टिकेल असं मला वाटलं नव्हतं, पण टचवूड आम्ही तो टिकवू शकलो आणि आजही आम्ही भारतामध्ये असो किंवा भारताच्या बाहेर असो सगळीकडे आम्ही ऑफबीट लोकेशनवरच काम करतोय. त्याच्या मागचं आणखीन एक महत्त्वाचं कारण होतं की जेव्हा ह्या क्षेत्रात आलो तेव्हा कोणतीही अभ्यास नव्हता ह्या क्षेत्राचा किंवा कोणतंही ट्रेनिंग नव्हतं. त्यामुळे कसं करायचं हे काहीच माहीत नव्हतं. सुरुवात केली, हौस होती म्हणून लोकांना घेऊन जायला सुरुवात केली आणि त्याला यश मिळत गेलं. पण ते करताना एक गोष्ट लक्षात आली की आपण लोकांना अपडेट लोकेशनवर का न्यायचं याचं कारण तुम्हाला मी सांगतो की या क्षेत्रात जेव्हा आल्यानंतर पाहिलं की अनेक मोठे मोठे दिग्गज टूर ऑपरेटर्स ह्या क्षेत्रात होते आणि जी काही महत्त्वाची ठिकाणं आहेत जिथे लोक जातात पर्यटनाला त्या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या अनेक टूर कंपन्या होत्या. तेव्हा एक मनात विचार आला की आपण त्या गर्दीमध्ये त्यांच्या मागे जाऊन उभं राहण्यापेक्षा आपण एखादं डेस्टिनेशन आपण क्रिएट करूया. क्रिएट आम्ही काही केलं नाही विशेष, ते होतं तिथे, फक्त लोकांना तिथपर्यंत नेण्याचं काम आम्ही केलं आणि तिथे जाऊन त्या अगदी पहिला नंबर नसला तरी सुद्धा पहिल्या 5मध्ये आपण तिथे असलो तर आपल्याला तेवढी गर्दी पण कमी मिळेल, कॉम्पिटिशन पण कमी असेल. हा सगळा विचार करून आम्ही केला आणि मला सांगायला नक्की आवडेल की लडाख तर आम्ही नंबर 1 तेव्हाही होतो, आजही आहोत. पण त्या व्यतिरिक्त अनेक डेस्टिनेशन आहेत जिथे आम्ही पर्यटनाची सुरुवात केली आणि लोक तिथे नंतर इतर टूर कंपन्या जायला लागल्या, माणसं जायला लागली, मोठ्या प्रमाणात जायला लागली. लडाख हे आमचं जरी मेन सेक्टर असलं आणि जे पूर्वी एकेकाळी 2003मध्ये जेव्हा केलं ते नक्कीच अपबीट होतं. आता ते अजिबात अपबीट राहिलेलं नाही, कारण आता तिथे हजारोंच्या संख्येने लोक जात आहेत. पण आम्ही त्यात काय केलं, मग आम्ही स्टँडर्ड एका सहलीबरोबर अनेक वेगवेगळे रूट्स ओपन केले की जे रूट्स लोकांना अपबीट पद्धतीने दाखवता येतील आणि तसा आमचा प्रवास चालू आहे. सो हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश होता. नंबर 1 म्हणण्यापेक्षा आपण त्या गर्दीपासून दूर जाऊन आपण कुणाच्या मागे लाईनमध्ये वर न राहता आपण पुढे जाऊन आपण प्रवास सुरू करावा, हा त्याच्या मागचा उद्देश होता. आणि कोणत्या सहली तर म्हटलं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे लडाख हे आता ऑफबीट राहिलेलं नाही, पण अशी अनेक ठिकाणे आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये कुलू मनाली, शिमला, धरमशाला ही जी ठिकाणं आहेत ही खूप फेमस आहेत. पण धरमशाला आणि त्याच्या आसपास हिमाचलमध्ये आणखी अनेक ठिकाणं आहेत की जी सर्वसामान्यांना माहीत नव्हती. आजही खूप कमी लोकांना माहीत आहेत. आजही खूप कमी टूर ऑपरेटर टूर घेऊन जात आहेत. त्याच्यामध्ये स्पिती व्हॅली असेल, किन्नौर व्हॅली असेल, सेंज व्हॅली, तीर्थन व्हॅली, लाहौल व्हॅली, आजही अनेक ठिकाणं आजच्या घडीला सुद्धा खूपच हे ऑफबीट म्हणता येतील अशी आहेत. त्यानंतर मग आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड ह्या भागामध्ये आम्ही सहली करायला लागलो. भूतानमध्ये आम्ही हे मी 2003 ते 10 मधलं सांगतोय, जेणेकरून जेव्हा या सगळ्या गोष्टी ऑफबीट होत्या. आता आम्ही काय करतोय की ज्या गोष्टी ऑफबीट राहिल्या नाही आहेत त्याला आम्ही थोडं आमच्या पद्धतीने आमचा एक त्याच्यामध्ये एक टच देऊन थोडासा ऑफबीट करायचा प्रयत्न केला, काही नवीन गोष्टी ॲड करून. त्यानंतर मग बऱ्याचशा छोट्या छोट्या भारतातल्या लहान लहान गोष्टी, जसं आता नव्याने सुरू झालेलं वाराणसीचं कॉरिडॉर, खूप सुंदर मंदिर बांधलं गेलं आहे आणि त्याच्याबरोबर मग वाराणसी, लखनौ, प्रयागराज, अयोध्या असं एक 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 टूर आम्ही चालू केली. त्यानंतर मग हम्पी बदामीचं हेरिटेज ते आम्ही रेग्युलर बेसिसवर सुरू केलं. भारतामधले अनेक वाईल्डलाईफ सफारीज आम्ही करतो आहोत. अशा खूप टूर्स आहेत की ज्या आपल्याला आम्ही तुम्हाला सांगू शकतो की जे ऑफबीटमध्ये मोडतील. आणि त्याच्या व्यतिरिक्त मग भारताबाहेर जर म्हटलं तर भारताबाहेर आम्ही अजूनही सिंगापूर, मलेशिया, थायलंड, दुबई, श्रीलंका ह्या ज्या टूर असतात ह्या टूरच्या आम्ही वाटेला गेलो नाही, कारण त्या ऑपरेट करणारे एवढे टूर ऑपरेटर आहेत मार्केटमध्ये. तर त्यापेक्षा आम्ही विचार केला की असं काहीतरी वेगळं करूया आपण की लोकांना आवडेल, लोकांना ऑफबीट पाहिल्याचं काहीतरी वेगळं हटके बघितल्याचं समाधान मिळेल. त्यामुळे आम्ही ईस्टर्न पार्ट ऑफ युरोप आम्ही केला चालू, ज्याच्यामध्ये पोलंड, हंगेरी, स्लोवेनिया, क्रोएशिया किंवा स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज ज्याच्यामध्ये नॉर्वे, फिनलंड, स्वीडन, डेन्मार्क, आईसलँड हे देश अतिशय सुंदर पण तेवढेच महागडे देश. पण जसं आम्ही म्हटलं तसं की
अनेक पर्यटक असे असतात की ज्यांना ह्या गर्दीपासून दूर जायचं असतं, त्यावेळेला ते ह्या गोष्टींकडे नाही लक्ष देत. आमचा सुरुवातीला एक त्याच्यामागचा विचार होता की ह्या टूर करताना आपण जर कंपॅरिझन केलं तर कंपॅरिझन करताना ह्या टूर महागड्या वाटतात. आणि हो, असतातच, वाटतात काय मी म्हणेन असतातच. त्याचं कारण हे सगळे देश खूप प्रचंड महागडे आहेत. पण इथे येणारे पर्यटक सुद्धा त्याच आवडीचे, त्याच चवीचे असतात. त्यामुळे ती मंडळी ह्या कॉस्टकडे बघत नाहीत. ते बघतात की आपण काय बघू शकणार आहोत, आणि त्यांची टेस्ट असते तशी. त्यामुळे ती लोक ह्या टूरला येतात. आणि मुळात आमची जी गरज आहे की आम्ही मोठ्या स्केलवर टूर केल्या नाहीत. आम्ही नेहमीच छोट्या छोट्या टूर केल्या, 20, 25, 30चे ग्रुप्स आम्ही केले. त्यामुळे आम्हाला हवी असलेली जी एक कुठलीही टूर फायनान्शियली आपल्याला एक सस्टेनेबल टूर करायची असेल तर एक पर्टिक्युलर एक आकडा गाठावाच लागतो. तो नाही गाठला तर मग ती टूर सक्सेसफुल होऊ नाही शकत. पण लकीली आम्हाला अशी लोकं मिळाली की एक टूर अनाऊन्स केल्यानंतर आम्हाला कधीही आम्हाला अगदी हार्डली काही टूर असतील, एखाद दुसरी टूर असेल की कॅन्सल करावी लागली कमी रिस्पॉन्समुळे. पण आम्हाला तसं कधी फार कमी अनुभव आहे आणि नेहमीच चांगला रिस्पॉन्स मिळाला. त्या व्यतिरिक्त आता आम्ही बऱ्याचशा नवीन टूर करतोय. बॉर्नियो आहे, येमेनमध्ये आम्ही सोकोत्रो नावाचं एक कंट्री, तिथे आम्ही हे करतोय, टूर करतोय. आफ्रिकेमध्ये आम्ही केनिया, टांझानिया, बोत्स्वाना, झिम्बाब्वे, झांबिया ह्या टूर करतोय. एशियन कंट्रीजमध्ये म्यानमार, लाओस, व्हिएतनाम, कंबोडिया, तैवान, जपान तशी आता ऑफबीट नाही आहे, पण वेगळ्या सीझनमध्ये. जसं आता आम्ही वेगळ्या पद्धतीने मांडणी केली आहे जपानची, की जपानमध्ये ऑटम सीझनमध्ये कोणीच जात नाहीत. सगळे जातात ते फक्त आणि फक्त त्या चेरी ब्लॉसमच्या सीझनमध्ये. तर हा जो सीझन आहे ऑटम सीझन, हा ॲक्च्युली चेरी ब्लॉसमपेक्षा कितीतरी सुंदर आहे. कारण चेरी ब्लॉसम जो असतो तो एकच कलरचा असतो आणि ऑटम असतो तो मल्टिपल कलरचा असतो. आणि आम्ही याच्यामध्ये आमच्या तिकडच्या लोकल अभ्यास केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की चेरी ब्लॉसम, चेरीची एक झाडाची स्पीसीज, त्याला नोव्हेंबरमध्ये सुद्धा बहर येतो. त्यामुळे एकाच वेळेला आम्हाला चेरी ब्लॉसम आणि ऑटम हे दोन्ही कलर्स एकाच वेळेला बघायला मिळाले. त्यामुळे अशा अर्थाने पाहिले तर ती ऑफबीटच होते. कारण ह्या सेक्टर ह्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये फार कोणी टुरिस्ट जात नाही तिथे. तर अशा बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करून जी कुठली टूर आम्ही करतो त्याचा अभ्यास आधी स्वतः जाऊन तिथे करतो मी. त्यानंतर मग ती किती विजिबल आहे, किती आपल्या एज ग्रुपला घेऊन जाणाऱ्या एज ग्रुपला जमेल का, त्यानंतर खूप चालणं आहे का, खूप चढणं आहे का, या सगळ्याचा अभ्यास करावा लागतो. आणि ते करूनच मग एखादी टूर आम्ही ऑपरेट करतो. तर अशा जगभरात आतापर्यंत 40पेक्षा जास्त देशांमध्ये आम्ही सक्सेसफुली हँडल करू शकलो आहे. आणि हा आकडा पुढे चालूच राहील. आणि त्याच्याबरोबर मला सांगायला आवडेल की जनरली एखादा बिझनेसमन स्वतःचे टार्गेट ठरवताना टर्नओव्हरचे टार्गेट ठरवतो. पण मी टार्गेट ठरवताना ठरवलं होतं की 100 देश मला स्वतःला फिरायचे. आणि तो प्रवास माझा त्याच्या बरोबरीने माझा प्रवास सुरू आहे. आतापर्यंत 66 देशांमध्ये प्रवास केला आहे आणि त्याच्यातल्या 40पेक्षा जास्त देशांमध्ये लोकांना घेऊन गेलो. सो हा प्रवास अखंडपणे चालू राहील, कारण एका जन्मात हे सगळं होणं शक्य नाही आहे. त्यामुळे भरपूर वाहवाही करायला आणि भरपूर स्कोप आहे. आणि आज लोकंसुद्धा खूप आहेत त्याला प्रतिसाद देणारी. सरांचा अभ्यास आपण बघू शकतो. जसं त्यांनी जपानचं उदाहरण दिलं की अनेक लोक फक्त चेरी ब्लॉसमच्या सीझनमध्ये जातात, पण सर म्हणतात की आपण ऑटमच्या सीझनमध्ये देखील जाऊ शकतो. तर हा जो अभ्यास आहे हा फिरून होतो आणि हा अनुभवातनं होतो. हा प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघायला नाही मिळत. तर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला तोच राहील की इतर वेळेस जेव्हा आपण उद्योजक कोणताही टूर ऑपरेटर जेव्हा टूर प्लॅन करतात तेव्हा त्यांना एक रिस्क असते की ते बुकिंग होतील की नाही. आणि ते साधारण सिम्पल टूर्स असतात जे राजस्थानचे असू दे किंवा काश्मीरचे वगैरे असू दे, जे ट्रेडिशनल टूर्स आहेत. पण तुम्ही ऑफबीट टूर करताय तेव्हा तुम्हाला काही रिस्क नाही जाणवत का या गोष्टीमध्ये? रिस्क तर नक्कीच जाणवते, नक्कीच तो विचार येतोच पहिल्यांदा. पण मुळातच आम्ही माउंटेनियर असल्यामुळे एक प्रकारचा एक कॉन्फिडन्स, इनबिल्ड कॉन्फिडन्स जे म्हणतो, तो इनबिल्ड कॉन्फिडन्स आधीच खूप असतो.
कधी कधी तो जास्त असतो असं म्हणायला हरकत नाही, पण ते करताना थोडा अभ्यास पण असतो त्याच्यामागे. नुसता फक्त कॉन्फिडन्स नाही की ओव्हर कॉन्फिडन्स पण नसतो, अभ्यास असतो. आणि आपल्या नॉलेजवर, आपण केलेल्या गोष्टीवर जर आपला विश्वास असेल, आपला तेवढा स्टडी झालेला असेल, तर आपण लोकांना कन्व्हिन्स करायची आपली आपली ताकद असेल आपल्याकडे, तर आपण नक्कीच ते करू शकतो. आणि ते करताना हा प्रश्न पहिल्यांदा येतोच. म्हणजे एक्झाम्पल म्हणून सांगतो, स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये दोन भाग आहेत, दोन सीझन आहेत. एक आहे नॉर्दर्न लाईटचा सीझन, जेव्हा खूप थंडी असते, -5 ते -25 टेम्परेचर असतं, आणि त्याच भागामध्ये मिडनाईट सन म्हणजे मध्यरात्रीचा सूर्यमन. हे दोन्ही देश खूप कॉस्टली आहेत. किंवा फक्त आईसलँडची टूर, एक 8 दिवसाची टूर केली तर सध्या 3.5-4 लाख रुपयाचा खर्च येतो. किंवा ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड केलं तर 4.5-5 लाख रुपये खर्च येतो. तर हे करताना आपल्याला एक तर अभ्यास आपला असावा लागतो. आणि ते झाल्यानंतर मी फोटोग्राफर असल्याचा मला खूप फायदा झाला आहे. मी कमर्शियल फोटोग्राफी खूप वर्ष केली आहे. त्यामुळे ज्या काही गोष्टी पाहिल्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने टिपू शकलो आहे. आणि त्या टिपलेल्या गोष्टी लोकांना दाखवल्यानंतर लोकांचा इंटरेस्ट क्रिएट होतो. आणि ते झाल्यानंतर, तो इंटरेस्ट क्रिएट झाल्यानंतर, तो इंटरेस्ट टिकवून ठेवणे, त्यासाठी तुमच्याकडे अभ्यास लागतो. आणि तो अभ्यास केल्यानंतर लोकांना ज्या कॉन्फिडन्सने आपण सांगतो, त्यानंतर मग एखाद्या व्यक्तीला वाटतं यस मला आता जायला पाहिजे, हे खूप छान आहे, काहीतरी दिस इज समथिंग डिफरंट. आणि असं करून मग एक ॲड होतो, दुसरा ॲड होतो, तिसरा ॲड होतो. असं करत करत आतापर्यंत अगदी एखाद दुसरा जो अनुभव सोडला तर आमच्या सगळ्या टूर आम्ही ठरवलेल्या वेळेच्या आधी फुल होतात. आणि ही आमची स्ट्रेंथ म्हणता येईल. आणि मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने त्याचं प्रमोशन नाही म्हणणार मी, कारण ते करताना तुम्ही ना किती आत्मीयतेने काम करताय ना, ते पण खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट एखाद्याला समोरच्याला सांगताय, ते सांगताना तुमच्या डोळ्यामधून पण ते तुम्ही बोलता, आणि त्यानंतर समोरच्या व्यक्तीला पण वाटतं अरे हो, हे काहीतरी अद्भुत आहे, वेगळं आहे, हे बघायला पाहिजे आपण. तर आणि मुख्य म्हणजे आमचा पसारा खूप मोठा नाही आहे, खूप स्मॉल स्केलवर काम करतोय. आणि त्याच्यामध्ये आम्ही आनंदी आहोत. आम्हाला तो खूप मोठा पसारा, नंबर गेम मध्ये आम्हाला इंटरेस्ट नव्हता कधीच. त्यामुळे छोट्या छोट्या स्केलवर आम्ही हे वाढवत नेलं. आणि ते वाढवताना म्हणजे दरवर्षी साधारण 2 ते 3 डेस्टिनेशन आम्ही ॲड केली. म्हणजे फक्त एकाच याच्यात अडकून नाही पडलो. म्हणजे आता आम्ही काय केलं की आता समजा 1-2 डेस्टिनेशन आता चांगली आता स्ट्रॉंग झाली, मग मी जे आमची सेकंड लेवलची जी फळी आहे त्यांच्याकडे हँडओव्हर केली. त्याच्यानंतर मी पुढे सरकलो, पुढचा अभ्यास केला. मग ते झाल्यानंतर ते अजून कोणाकडे तरी हँडओव्हर केलं. जसं आज मी जवळजवळ गेली 6-7 वर्ष डोमेस्टिक टुरिझममध्ये मी काहीही बघत नाही आहे, माझी टीम सगळं हँडल करते. सो म्हणजे बिझनेसमध्ये असताना आपण नेहमीच म्हणतात की यू हॅव टू नॉट इन द बिझनेस. तुम्ही सतत बिझनेसच्या आतमध्ये असून चालत, तर तुम्हाला ऑन द बिझनेस असायला पाहिजे. तर त्यामुळे ते काम चालू आहे. आणि सगळं म्हणजे कंपनीचं काम पण व्यवस्थित चाललं आहे. आणि फक्त नवीन काहीतरी करण्याच्या नादामध्ये असं नको व्हायला, लहानपणी आपल्याला म्हणायचे पुढचं पाठ मागचं सपाट, तसं न होता आम्ही ते सुद्धा सांभाळू शकलो आहे. आणि त्यासाठी टीम तयार करायला लागली. ती टीम खूप छान तयार झाली आहे. आणि ती टीम सगळं खूप छान हँडल करते. आणि म्हणूनच मला हे सगळं नवीन करायला स्कोप मिळतो. तर मग आपण असं म्हणू शकतो का की ईशा टूर्स मध्ये गर्दी नसते तर दर्दी लोक असतात? हो, आम्ही तर हे वाक्य आम्ही नेहमी म्हणतो. आम्ही गर्दीसाठी टूर नाही करत, आम्ही दर्दी लोकांसाठी टूर करतो. आणि ती दर्दी लोक खूप सापडतात. आणि कुठूनही शोधून तुम्हाला, मला वाटतं, येत असते तुमच्याकडे. हो, ते येतातच. आणखीन मी एक वेगळे पण सांगेन आमच्या म्हणजे ईशा टूर्सच्या याच्यामधलं, जे टुरिझम इंडस्ट्रीमध्ये मला वाटत नाही कोणी वापरलाय हा पॅटर्न वापरलाय, की आमच्याबरोबर टुरिस्ट म्हणून आलेली लोक, तीच लोक आमच्याकडे ॲज अ म्हणजे आमचे एक एम्प्लॉई म्हणा किंवा आमचे एक साथीदार म्हणा, त्यांना टीम म्हणा, अशी झालीत की अनेक लोक आहेत की टूर करता 2003 पासून टूर करता एखादी व्यक्ती मला दिसली अशी की ह्याच्यामध्ये कॅलिबर आहे, ह्याच्यामध्ये तो पॅशन आहे. तर त्यांना मी विचारलं, ते जॉईन झाले मला. आणि त्यातली एक म्हणजे आमची स्मिता रेगे, जी आता वन ऑफ द डायरेक्टर आहे. सो ती सुद्धा एक टुरिस्ट म्हणून आली होती. त्यामुळे असे अनेक लोक आहेत. आणि त्या व्यतिरिक्त अजून अशी साधारण 20 ते 22 लोक आहेत आमच्या ॲज अ टूर मॅनेजर म्हणून काम करणारे, की
ते आपापल्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या म्हणजे दिग्गज म्हणता येतील अशा अशा लेवलला काम करणारे लोक आहेत. काही डॉक्टर्स आहेत, काही ॲडव्होकेट्स आहेत, काही कुठेतरी कुठल्या तरी मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करत आहेत, काहींच्या स्वतःच्या कंपनीज आहेत, काही CEO आहेत कंपनीचे. पण फक्त पर्यटनाच्या प्रेमाखातर किंवा आमच्या प्रेमाखातर आणि निसर्गाच्या प्रेमाखातर ते वर्षातून 1 किंवा 2 टूर ॲज अ टूर लीडर म्हणून काम करतात. आणि ही दिस इज समथिंग न्यू आणि खूप युनिक आहे. आणि त्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एखादी व्यक्ती जेव्हा टूर मॅनेजर म्हणून काम करते, जेव्हा ती सलग काम करते, 4-4, 6-6 महिने काम करत असते, तेच, तेव्हा ते मोनोटोनस होण्याची शक्यता असते, कंटाळा येण्याची शक्यता असते. पण ही जी मंडळी काम करतात ती वर्षातून 1, 2, 3 टूर करतात मोठ्या स्पॅनच्या नंतर. त्यामुळे त्यांच्यामध्ये असलेला उत्साह, त्यांच्यामध्ये असलेला जो इंथुझियाझम हा एवढा असतो की लोकांना तो आवडतो. आणि त्यामुळे आम्ही बऱ्याचशा गोष्टी ज्या नियमावलीमध्ये असतात त्यात आम्ही मोडलेत. म्हणजे टूर मॅनेजरला युनिफॉर्म द्यायचा, आमच्याकडे युनिफॉर्मच नाही आहे, आम्ही युनिफॉर्म ठेवत नाही. त्याचं कारण असं आहे की आम्हाला असं वाटतं की टूर मॅनेजर हा त्या टुरिस्टमधला एक व्हायला पाहिजे. तो त्यांच्यातला एक झाला तर तो जास्त जवळ जाऊ शकतो आणि जास्त त्यांना आपलंसं करू शकतो. आणि ही आमची खऱ्या अर्थाने स्ट्रेंथ. आणि लोक याचं कौतुक करतात. ते म्हणतात की आम्हाला तुमचा टूर मॅनेजर हा आमचा वाटतो, तो काम करायला आलेला वाटत नाही. तर ह्या असे नवीन प्रयोग मी खूप वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करून केले आणि त्याच्यामध्ये यश मिळालं म्हणायला हरकत नाही. सर, मगाशी तुम्ही उल्लेख केला की येमेन किंवा बॉर्निया किंवा रियुनियन सारख्या हो, देशात हो. जेव्हा आपण कधी नाव पण नाही ऐकलं त्याचं, अशा ठिकाणी तुम्ही लोकांना फिरायला नेता, तर त्याच्याबद्दल सांगा. माझं आता जसं मी मॉरिशसला जेव्हा गेलो त्यावेळेला मला कळलं की रियुनियन नावाचा देश त्याला लागून अगदी आहे, छोटासा देश, त्याच साईजचा. म्हणजे मॉरिशस ज्या साईजचा आहे त्याच साईजचा रियुनियन नावाचा देश आहे, जो फ्रेंच लोकांच्या ताब्यात आहे. देश असला तरी पण तो फ्रेंच लोकांच्या ताब्यात आहे. ती उत्सुकता लागून राहिली की मी 4 दिवस घेतले होते याच्यासाठी, मॉरिशससाठी. मी ते 2 दिवसात आटपलं. माझ्या लक्षात, मला माहिती होतं मॉरिशसमध्ये काय आहे ते. आणि काही ठराविक डेस्टिनेशन्स ही मीडियाने वाढवलेली डेस्टिनेशन्स आहे. मीडियाने त्याचा खूप जास्त उदो केला आहे किंवा त्यांचं मार्केटिंग खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे आज जगभरात मॉरिशस फेमस झालं आहे. तर काय असेल त्या रियुनियनमध्ये, त्यामुळे थोडासा मी गुगलवर अभ्यास केला आणि म्हटलं आपण इथे जायचं. आणि तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की मॉरिशसपेक्षा कितीतरी सुंदर तो देश आहे आणि मॉरिशसपेक्षा कितीतरी सुंदर गोष्टी तिथे बघायला आहेत. म्हणजे त्या छोट्याशा देशामध्ये तुम्हाला रेन फॉरेस्टसुद्धा आहे, वॉटरफॉल्स आहेत, लाईव्ह व्होल्कॅनो आहे. त्यानंतर मग त्या देशामध्ये एवढा छोटासा देश त्यांनी, जसं आपल्याकडे सी लिंक आहे तसं जवळजवळ 35% देशाला जोडला जाईल असा पूर्ण देशाच्या बाहेरून त्यांनी एक सी लिंक बांधलं आहे की लोकांना इझी व्हावं प्रवास करायला. त्या व्यतिरिक्त टनेल्स आहेत. तर अशा सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेल्या देशामध्ये टुरिझम का वाढलं नसावं हा प्रश्न. पण टुरिझम म्हणजे इंडियन टुरिझम म्हणतोय मी. तिथलं टुरिझम खूप जास्त आहे आणि चांगलं टुरिझम आहे. फक्त इंडियन टुरिझम म्हणतोय कारण आपल्याकडे काही देशांना खूप जास्त प्रमोशन मिळालं, काही देश लोकांपर्यंत पोचलेच नाहीत. तिथे बरेचसे अमेरिकन्स आणि युरोपियन्स खूप येतात याच्यामध्ये रियुनियनमध्ये. त्यामुळे आम्ही काय केलं यावेळेला, एक मदागास्कर आणि रियुनियन अशी आम्ही एक कंबाईन टूर केली. मदागास्कर हे फेमस आहे बीचेससाठी आणि तिथल्या वाईल्ड लाईफसाठी आणि तिथल्या बायोडायव्हर्सिटीसाठी. आणि तिथले फॉरेस्ट, सगळ्याच गोष्टी खूप सुंदर आहे आणि खूप वेगळं आहे, हटके एकदम. आणि मुख्य म्हणजे ज्या आमच्याकडे ईशा टूर्समध्ये साधारण 50पेक्षा जास्त देश पाहिलेली एक साधारण 70 ते 80 लोक आहेत. सो यू वोंट बिलीव्ह की एवढे देश पाहिलेली लोक आहेत. त्यामुळे या लोकांना असंच काहीतरी वेगळं हवं असतं. त्यांना ह्या स्टँडर्ड टूर नको असतात कारण त्यांचं सगळं झालेलं असतं. मग त्यांच्यासाठी काहीतरी नवीन काय. मग कधी कधी असं होतं की ते लोक सांगतात की आम्हाला ह्या टूर करायच्या आहेत, मग ह्या टूर आपण करूया. जसं आता CIS कंट्रीजच्या म्हणतो आपण, त्याच्यामध्ये तुर्कमेनिस्तान, कझाकिस्तान, अझरबैजान, जॉर्जिया, अर्मेनिया ही पण कितीतरी सुंदर देश आहेत आणि हे खूप छान इन्फ्रास्ट्रक्चर असलेले देश आहेत. पण आता तिथे लोक जायला लागलेत. तर त्यामुळे म्हटलं ना, जग खूप मोठं आहे. त्याचा अभ्यास जर केला तर हा एंडलेस प्रवास आहे. हा प्रवास चालू राहील सतत. सर, आज आपण सोशल मीडियाच्या जगात जगतो. आपण कुठेही जातो तर पहिले आपण फोटो काढतो. तर
तुम्ही जेव्हा ईशा टूरची सुरुवात केली तेव्हा सोशल मीडिया नव्हतं, तेव्हा मोबाईल फोन्स नव्हते, तेव्हा सेल्फीज नव्हत्या. हो. तर तेव्हाचं टुरिझम आणि आत्ताच्या टुरिझम मध्ये काय फरक आहे? तेव्हाच्या टुरिझममध्ये म्हणजे आता तेव्हा आम्ही एक वेगळी पद्धत होती. मी फोटोग्राफर असल्यामुळे फोटोग्राफी करायचो आणि त्याचे फोटो एक्झिबिशन्स करायचो. पण फोटो एक्झिबिशन्स करायच्या आधी दुसरा एक हे होता की त्याचे फोटोंचे प्रिंट काढायचो आणि प्रिंटचा एक अल्बम करायचो आणि लोकांच्या घरी येऊन दाखवायचो किंवा कोणी मित्रमंडळी एकत्र भेटणार असेल तर त्यांना नेऊन दाखवायचो. तेव्हा लोकांना खरं वाटायचं नाही की हे खरं आहे. लोकांना असं वाटायचं की जेव्हा एक्झिबिशन्स आम्ही भरवत होतो तेव्हा असं वाटायचं की कुठल्या तरी कॅलेंडरवरचा फोटोशूट केलाय. तर तेव्हा मग सांगायला लागायचं की कॅलेंडरवरचा फोटोशूट करण्यासाठी ज्यांनी कोणी फोटो काढलाय त्याला त्या ठिकाणी जावं लागलंय, त्यांनी काय कल्पनाचित्र नाही. तेव्हा ते म्हणजे जेव्हा मी लडाखचं पहिलं एक्झिबिशन केलं तेव्हा लोकांना खरं वाटत नव्हतं की हे खरं आहे, हे असं असतं. तर त्यामुळे तेव्हा ते माध्यम होतं म्हणजे लोकांपर्यंत पोचण्याचं. आता ते बदललंय आणि आता जास्त क्विक झालंय. म्हणजे इंस्टाग्राम म्हणून छोटीशी एक आता खूप लोक येतात की सांगतात की आम्ही ते इंस्टाग्रामवरती हे पाहिलंय. पण या सगळ्या गोष्टींसाठी ना तुम्हाला वेळ लागतो. तुम्ही 5 दिवसांमध्ये सगळ्या गोष्टी नाही करता येत तुम्हाला. मग त्यासाठी तुम्हाला इंस्टाग्रामवरती जे इन्फ्लुएन्सर म्हणून काम करतात ते खूप रिमोट याच्यामध्ये फिरतात, रिमोट प्लेसेसमध्ये फिरतात, खूप जास्त वेळ घेऊन फिरतात. त्यामुळे त्यांनी प्रमोट केलेली डेस्टिनेशन आहेत ही तुमच्या टूरमध्ये फिजिबल होतील, फिट होतील असं नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांना ठीक आहे त्याच्यामुळे टुरिझम खूप फास्ट वाढतंय, त्याबद्दल काय वादच नाही. पण त्याच्याचबरोबर ह्या सोशल मीडियामुळे काही ठिकाणी खूप गर्दी पण होते. म्हणजे अवास्तव गर्दी होते. म्हणजे असं कास पठार जे होतं ते फक्त सोशल मीडियामुळे बर्बाद झालं आणि आता तिथे काहीच शिल्लक नाही राहिले. सो त्याचे म्हणजे दुष्परिणाम आणि फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. त्यामुळे त्याचा योग्य वापर केला पाहिजे. आम्ही नेहमी म्हणतो आमच्या प्रत्येक ठिकाणी म्हणतो की जबाबदार पर्यटन करणं खूप गरजेचं आहे. कारण आपण जेव्हा पर्यटनासाठी जातो तेव्हा आपल्यामुळे तिथल्या लोकल जे आहेत त्यांना किंवा तिथल्या संस्कृतीला, तिथल्या भूगोलाला कुठलाही धक्का लागू नये याची काळजी घेतली जाणे खूप गरजेचं आहे. आणि हल्ली सोशल मीडियामुळे जरा काही गोष्टी खूप अवास्तव झाल्यात. पण शेवटी तो पार्ट अँड पार्सल आहे. त्याच्यात आपण त्यातल्या त्यात आपण जे काही बेस्ट करू शकतो म्हणजे ॲज अ टूर ऑपरेटर आम्ही आमच्या पर्यटकांपर्यंत जरी पोहोचवू शकलो की जबाबदारीने पर्यटन करा तरीसुद्धा खूप म्हणजे काहीतरी गेन केल्यासारखं वाटेल. पण सर तुम्हाला असं नाही का वाटत की या सोशल मीडियाच्या जगामध्ये आज लोक फक्त चेकलिस्ट कंप्लीट करायला टूर हो. करतात? म्हणजे कुठेही जाऊन हा मी इथे गेलो आणि फोटो काढला, पण तिकडचा जो निसर्ग आहे किंवा तिकडचा जो अनुभव आहे तो एक्सपिरियन्स करण्यासाठी तो कुठेतरी मिसिंग होतो असं तुम्हाला वाटत आहे का? जनरली आता आम्ही ज्या टूर करतो त्याच्यामध्ये मी असं म्हणणार नाही, कारण आमच्याकडे येणारी जे पर्यटक आहेत ह्या पर्यटकांना या सगळ्यामध्ये इंटरेस्ट असतो. पण त्याच्यात सुद्धा काही लोक असतात की एक 20-25% लोक असतात फक्त टिक करण्यासाठी आलेले असतात. त्यांना फक्त आयफेल टॉवर खालून बघितला चला झालं, एक टिक झालं. या पद्धतीचं टुरिझम पण आहे. आणि दुसरं एक टुरिझम आहे की त्याच्यामध्ये एक सखोल अभ्यास किंवा त्या जागेचा म्हणजे इतिहास आणि भूगोल, संस्कृती या सगळ्याचा अभ्यास करणार. पण या सगळ्यांसाठी पुन्हा तुमच्याकडे वेळ पाहिजे. या गोष्टी अशा म्हणजे एका धावत्या टूरमध्ये होत नाहीत. तुम्हाला त्यासाठी वेळ काढून जावं लागेल. जसे आमचे मित्र आहेत जयप्रकाश प्रधान, ज्यांनी ऑफबीट भटकंती नावाची पुस्तकं लिहिली आहेत. ते एखाद्या ठिकाणी गेले की जिथे सर्वसामान्य टुरिस्ट 8 दिवसासाठी जातो तिथे ते 20 दिवस 25 दिवस राहतात. प्रभूंची पुस्तकं आहेत. त्यांनी ज्या पद्धतीने अभ्यास केला, ज्या पद्धतीने पुस्तकं लिहिली आहेत तसं पर्यटन करणं सगळ्यांना पॉसिबल नाही. आर्थिकदृष्ट्या पण पॉसिबल नाही आणि वेळेच्या दृष्टीने पण पॉसिबल नाही. पण त्यामुळे म्हटलं ना की आम्ही यातून हाच एक निष्कर्ष आम्ही काढला की प्रत्येकजण आपल्या पद्धतीने आनंद घेतो. काही जण फक्त त्या क्षणाला तो मोमेंट कॅच करून इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर फोटो टाकून ते आनंद मानतात. काही लोक त्याचा अभ्यास करतात, काही लोक लिखाणं लिहून काढतात, त्याच्यानंतर आल्यानंतर त्याचा एक लेख लिहितात आणि ते कुठेतरी संग्रही ठेवतात. काही लोक हे फक्त एक फोटो काढला आणि त्याच्यानंतर काही लाईक आले, काही कमेंट्स आल्या, बस वी आर हॅपी. सो प्रत्येकजण प्रत्येकाची आनंद घेण्याची पद्धत वेगवेगळी आहे असं म्हणता येईल.
त्यामुळे त्याला त्यात काही वाईट पण नाही आणि खूप चांगलं पण नाही. पण हा आत्ताच्या काळाचा सोशल मीडियामुळे तयार झालेला हे हे काही मी तरी दुष्परिणामच म्हणेन त्याला, पण त्याला आपण काहीच नाही करू शकत. तर ईशा टूर्सला 20 वर्ष कंप्लीट झालेली आहेत. तर 20 वर्षाचा प्रवास कसा होता? त्याच्यात काही चॅलेंजेस नक्कीच आले असतील. जसं आता आपण कोविड पिरियड पाहिला, त्याच्यामुळे हो. सगळे टूर कंपनीज बंद होते, ऑलमोस्ट पूर्ण जगच बंद होतं. हो. पण त्या सगळ्यात मोठा फटका तो टुरिझम इंडस्ट्रीला बसलेला होता. तर असे किती वेगवेगळे चॅलेंजेस तुम्हाला नेहमीच आले असतील किंवा टूरवर काही चॅलेंजेस आले असतील, कारण का तुम्ही तर ऑफबीट टुरिझम हो. करताय, कारण का तिथे प्रत्येक गोष्ट असणं, मेडिकल असू दे किंवा इतर कोणत्याही गोष्टी असू दे, ते लगेच उपलब्ध असणं ही एक चॅलेंज असतो. बरोबर. तर असे काही अनुभव तुम्ही आपल्यासोबत शेअर करू शकाल का? आता सुरुवातीच्या काळामध्ये ज्या ज्या टूर आम्ही ऑफबीट म्हणून टूर ज्या केल्या, अगदी लडाख असो, अरुणाचल प्रदेश असो किंवा स्पिती व्हॅली असो, या इथे 2003 ते 10च्या आसपास म्हणतोय मी, कुठल्याही सोयी नव्हत्या. तिथे चांगली हॉटेल्स नव्हती, चांगले रस्ते नव्हते, चांगलं फूड मिळत नव्हतं. पण त्या काळात त्या लोकांनी ते एक्सेप्ट केलं की हे आपल्याला, आपण निसर्ग बघायला आलोय, आपण काहीतरी वेगळं जग बघायला आलोय, आपण ह्या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवल्या तरी चालतील. आणि त्याच्यामुळे त्या अडचणी होत्या, पण मला मिळालेले पर्यटक एवढे चांगले होते की त्यांनी त्या अडचणी मानल्या नाहीत. आणि माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट तीच होती, कारण त्यांनी जर त्या अडचणी मांडल्या असत्या आणि कुरकुरी केल्या असत्या किंवा त्यांनी सतत क्रिपिंग केलं असतं, तर कदाचित माझी स्वतःची चांगली नोकरी होती कस्टमची, ती सोडली नसती मी. आणि त्यामुळे सतत मला इन्करेजमेंट मिळत गेलं की कितीही प्रॉब्लेम येत आहेत समोर. आम्ही तर अशा अनेक वेळा लडाखमध्ये वगैरे अशा अनेक वेळा असं व्हायचं की रात्रभर दरड कोसळली आणि एका ठिकाणी गाडीमध्ये बसून आहोत, जेवण नाही मिळालंय, पण तरीसुद्धा लोक काहीच कंप्लेंट नाही करत आहेत, आनंद मानतात. त्याच्यात सुद्धा म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी शोधत आहेत की अरे वा, अशा चांदण्या रात्रीत असं ओपनमध्ये कधी राहायला मिळालं, असं पैसे देऊन पण नसतं राहायला मिळालं. तर हा जो अप्रोच होता ना लोकांचा, हा अप्रोच म्हणजे मला तरी मी नक्की सांगेन की ज्या वेळी आम्हाला अशा अडचणी आल्या, त्या अडचणीला तोंड देण्यासाठी आमच्या बरोबर अशा पर्यटकांनीच मदत केली. आणि त्यामुळे ऑलवेज ह्या सगळ्या पर्यटकांचे मी आभार मानेन, कारण त्यांनी जर डिस्करेज केलं असतं तर कदाचित अजून पुढे जायची जी हे असते ना, एक उर्मी असते की आपण चला आता हे झाला, अजून एक करूया काहीतरी. आणि हे करताना ह्या मागचा जो अनुभव असतो तो गाठीशी असतो. आणि तेव्हा मग कंटिन्युअसली जेव्हा तुम्हाला एन्करेजमेंट मिळत जाते, तेव्हा मग वाटतं की ठीक आहे, अजून एक आपण ट्राय करूया, अजून एक आपण एक नवीन एक्सपेरिमेंट करूया. आणि ह्या करता करता बरेच अनेक प्रॉब्लेम्स आलेले आहेत. म्हणजे अडचणी म्हणजे ह्याच्याच म्हणतो मी, नॅचरल किंवा कॅलॅमिटीज किंवा अशा प्रकारच्या, म्हणजे लडाखमध्ये झालेला क्लाउड बस्ट किंवा मग अंदमानमध्ये झालेला सुनामी, ह्याच्यामध्ये आमचे पर्यटक अडकले. पण त्या काळी त्या लोकांनी त्या सिच्युएशन एन्जॉय केल्या. सो तो मला मी म्हणेन की आम्हाला मिळालेला प्लस पॉईंट आहे की चांगली लोकं मिळणं खूप गरजेचं आहे. आणि मी एक पुस्तक लिहिलंय, म्हणजे माझी 2 पुस्तकं आलेली तुम्हाला माहिती आहे. लडाख प्रवास अजून सुरू आहे आणि हे प्रवासी गीतं माझे. अजून एक पुस्तक जे लिहिलंय ते आहे अराउंड द आर्टिक सर्कलच्या भोवती जेवढे देश आहेत त्या देशांमध्ये मी गेलो आणि त्याचा एक पर्यटन व पुस्तक लिहिलंय. आणखीन एक पुस्तक लिहिलंय, त्याच्यामध्ये मला भेटलेली माणसं आणि त्यांचा माझ्यावर पडलेला प्रभाव. आणि तो खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती, कारण अशा लोकांचे म्हणजे एक कॅरेक्टर्स आहेत आणि त्या कॅरेक्टर्सनी माझ्या आयुष्यात कसा त्यांनी बदल घडवत गेले आणि कसं पॉझिटिव्ह बनवत गेले, हा त्याचा पूर्ण लिखाण त्याच्यावर केलं आहे. नरेंद्र प्रभूंनीच ते पुस्तक लिहिलं आहे. सो हे तर आहेतच. कोविड काळात म्हणाल तर कोविड काळात सगळ्यांनाच प्रॉब्लेम झाला, पण लकीली थोडासा मी जास्त ॲडव्हेंचर आहे म्हणायला हरकत नाही, ॲडव्हेंचरस आहे. आणि कारण 6 महिन्यातच 6 किंवा 7व्या महिन्यात म्हणजे मार्चमध्ये एक लॉकडाऊन झालं आणि ह्याच नोव्हेंबरला 2020च्या पहिल्या टूरला मी बाहेर पडलो. आणि तेव्हा पण लोकांनी खूप त्याला चांगला प्रतिसाद दिला. आणि त्यानंतर खरं सांगायचं तर मागे वळून बघितलंच नाही. स्लोली एकटाच मी म्हणजे लढत होतो म्हणायला हरकत नाही. कारण त्या काळामध्ये 2020 ते 2021चा पूर्ण याच्यामध्ये जवळजवळ 18 टूर केल्या मी. आणि 18च्या 18 टूर मी केल्या. म्हणजे मी ॲज अ टूर मॅनेजर म्हणून गेलो.
कारण तिथे असं होतं, त्यावेळेला असं होतं की तुम्हाला मागे राहून चालणार नव्हतं. मी प्रत्येक वेळेला जेव्हा लोक यायची ह्या टूर ही टूर करतोय, तेव्हा तेव्हा मला म्हणायची, तू आहेस ना बरोबर, हा मग ठीक आहे, मग आम्ही येतो. तर तो जो विश्वास होता, त्या विश्वासावरच तो जो कठीण पिरियड होता तो आम्हाला पार करता आला. आणि 2021 मध्ये आम्ही पहिली इंटरनॅशनल टूर सुद्धा केली. त्याच्यानंतर 22 वर्ष खूप चांगलं आम्ही करू शकलो. आणि 23 मध्ये मी खऱ्या अर्थाने मी म्हणेन की जो आर्थिक खड्डा जो एवढा मोठा होता की तो पूर्ण करायला आम्हाला एवढं मेहनत केल्यानंतर सुद्धा तो खड्डा फक्त भरून काढायला मार्च 2023 उजाडलं. आणि आता आम्ही म्हणू शकतो की आता तो खड्डा भरून निघाला आणि आता पूर्णपणे आमच्या आता घोडदौड आता खऱ्या अर्थाने सुरू झाली. सो अडचणी तर असतातच कुठल्याही व्यवसायामध्ये, पण पॉझिटिव्हली आपण जर करत राहिलो एखादं काम तर रिझल्ट नक्की येतो. आणि मी तर नेहमीच म्हणतो, एखादी गोष्ट कन्सिस्टंटली करत राहिलो आपण तर यश हे मिळतंच. ते कुठे जाणार नाही. फक्त त्यासाठी मात्र स्वतःवर विश्वास पाहिजे आणि एक प्रामाणिकपणे काम करायची तयारी हवी. तर आम्ही 2003 ते 2020 पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटकांना आनंद देण्याचा जो काय वसा उचलला होता, म्हणजे शब्दांचे खेळ नाही करत आहे, पण हे आमचे पर्यटकच सांगतील की तो जो काय एक टार्गेट ठेवलं होतं ते आजही तेच आहे. त्याच्यामध्ये काहीच बदल झालेला नाही आणि आजही त्याच म्हणजे ध्येयावर आम्ही ठाम आहोत आणि ह्याच्या पुढेही राहू. सो आणि आम्ही खूप लोकांच्या आनंदात आमचा आनंद आहे. आणि कारण आम्ही नेहमी म्हणतो आमच्या टूर मॅनेजर्सना की आपल्याकडे लोकांनी आपला वेळ आणि पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत, त्याचे 100% मोबदला त्यांना मिळाला पाहिजे. आपल्या पर्यटकांना ह्याची आपण काळजी घेतली तर लोकांनाही कळतं की घेतलेले एफर्ट्स कळतात की अडचणी आल्या तर त्याच्यातून तुम्ही काय एफर्ट्स घेतले हे ते आपली पर्यटक मंडळी पण बघतात आणि ते ॲप्रिशिएट करतात. आणि आपल्याला म्हणजे आज एवढी वर्ष सलग आपल्याबरोबर रिपीटेडली लोक येत आहेत, याचा अर्थ आपण काहीतरी चांगलं काम करतोय म्हणून रिपीटेडली येत आहेत. मोठ्या मोठ्या टूर्सना आपल्याला सहभागी होत आहेत, रिस्पॉन्स येत आहेत. याचा अर्थ आपण चांगलं काम केलं आणि ते चांगलं काम करत राहायला पाहिजे. ॲज अ टूर ऑपरेटर मी तुम्हाला म्हणणार नाही, कारण का टूर ऑपरेटर बरेच लोक असतात, पण तुम्ही एक खऱ्या अर्थाने मला असं वाटतं एक पॅशनेट यात्री आहात, एक एक्सप्लोरर आहात. कारण का तुमची प्रत्येक टूर जी आहे ती एक अभ्यासपूर्वक टूर आहे. फक्त इथे जायचं म्हणूनच जायचं असं नसतं, पण त्याच्या पाठचं ते जॉग्रफी आहे, हिस्ट्री आहे, कल्चर आहे आणि इतर आर्ट फॉर्म्स देखील तुम्ही अनेकदा दाखवत असता, कारण का तुमच्या सगळ्या सोशल मीडिया साईट्सवर आपण ते बघत असतो. तर एक शेवटचा मी प्रश्न तुम्हाला विचारेन की तुमच्या मते टुरिझम म्हणजे काय? टुरिझमचे तर अनेक काय म्हणतात ते त्याची डेफिनेशन्स खूप आहेत. माझ्यासाठी टुरिझम म्हणजे जगण्याचं कारण आहे. मी माझा स्वतःबद्दल मी सांगेन की तो एक श्वास आहे, तो ऑक्सिजन आहे माझ्यासाठी. आणि माझ्यासारखे अनेक लोक आहेत की त्यांचा म्हणजे हाच विचार आहे. आणि त्यामुळे पर्यटन करताना आपल्याला जे काय फक्त एका वेगळ्या ठिकाणी जात नाही आपण, त्या ठिकाणी गेल्यानंतर अगदी तो 100% ऑक्सिजन असू देत किंवा मग तिथला निसर्ग असू देत, तिथला जॉग्राफी असू देत, तिथलं कल्चर असू देत, एवढं शिकायला मिळतं आपल्याला. एवढं म्हणजे वेगळं एज्युकेशन घ्यायची गरज नाही असं मला वाटतं. कारण मी स्वतः शैक्षणिक जर माझं हे पाहिलं तर अगदीच जेमतेम आहे. आणि पण आज तरीसुद्धा 66 देशांमध्ये जाऊ शकलो, डील करू शकलो लोकांशी वेगवेगळ्या. त्यामुळे ते जे शिक्षण जे मिळालं आहे पर्यटनाच्या माध्यमातून ते तुम्हाला कुठल्याही शाळेमध्ये नाही मिळणार. आणि त्यामुळे आपण प्रगल्भ होतो, आपण संपन्न होतो म्हणायला हरकत नाही. त्यामुळे माझ्यासाठी पर्यटन हे असंच संपन्न करणारं पर्यटन आहे आणि मी स्वतः त्याचा अनुभव घेतला आहे. नक्कीच सर, तुम्ही अगदी 100% खरं बोललात. कारण का जो अभ्यास कोणत्याही पुस्तकामध्ये नसतो तो खऱ्या अर्थाने निसर्गामध्ये किंवा आपल्या जेव्हा आपण टुरिझम करतो किंवा जे आपण फिरतो तो आपल्याला खऱ्या अर्थाने मिळतो. तर असे अनेक अनुभव आणि अनेक एक्सपिरियन्स तुम्ही घेतले असते. मला असं वाटतं तुम्ही 1000 पुस्तकं लिहा तरी ते किती कमी पडतील. सो थँक्यू सर ही
मुलाखत दिल्याबद्दल आणि 365 डेज 365 स्टोरीज या सिरीजमध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जसे आता ईशा टूर्सला 20 वर्ष पूर्ण झालेत तसे 100 वर्ष देखील पूर्ण हो आणि